नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण श्रावण स्पेशल उपवासाचा मैसूर पाक ही रेसिपी बघणार आहोत। आता आपण थाळी बनवतो उपवासाची आणि त्यामध्ये आपल्याला गोड पदार्थ लागतो। त्यामध्ये अशा पद्धतीने जर आपण वेगळा पदार्थ, आता राजगिऱ्याचे लाडू ते आपल्याला खाऊन कंटाळा आलेला असतो, मग अशा प्रकारे आपण असा वेगळा असा पदार्थ उपवासासाठी बनवणार आहोत। आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता या ठिकाणी मी वापरलं आहे 1 वाटी भरून तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटीभर आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे आणि एक थोडीशी मोठी वाटी घेतलेली आहे, म्हणजे वाटीने ती 1/4 वाटी होईल, म्हणजे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि याच मापाने घेतलं तुपाच्या तर ती 1/4 वाटी साखर आहे। तर बघा अशा पद्धतीने घेतलेलं आहे। आता हे माप असंच ठेवायचं, चुकवायचं नाही, त्यामुळे अगदी छान आपला मैसूर पाक तयार होतो। आता या ठिकाणी आपण आता पाक करायला ठेवणार आहोत। आता साखर टाकलेली आहे 1 वाटीभर आणि त्याला अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता ही 1 वाटी साखर आणि त्याला अर्धी वाटी पाणी आपण टाकून घेऊया। तर बघा आता हा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि हा पाक आता सारखा आपला मधून मधून तो हलवत राहायचा, की जेणेकरून साखर तळाला चिटकून बसते, तर ती चिटकू नये म्हणून ते हलवत राहायचं। आणि तोपर्यंत आपण आता काय करायचं, आता हे पीठ मी एका मोठ्या बाउलमध्ये हे पीठ काढून घेतलं आहे आणि आता आपण जे अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं तर ते अर्धी वाटी तूप आपण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे अर्धी वाटी तूप आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण। आता हे राजगिऱ्याचं पीठ मी वापरलेलं आहे या ठिकाणी। चला आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण हा मैसूर पाक करतो, याच्यामधून अर्धी वाटीला थोडंसं तूप आपल्याला परत राहतं बघा। आता आपण हे सगळं तूप वापरल्यानंतर, मैसूर पाक झाल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी तूप आपल्याला त्याच्यातून निघून जातं, म्हणजे अर्धी वाटीच तूप याच्यामध्ये जिरलं जातं बघा। आणि आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हा डब्बा पण मी रेडी ठेवलेला आहे, की या डब्यामध्ये आपण एक बटर पेपर टाकून ठेवायचा। तर बघा बटर पेपर टाकून ठेवलेला आहे। आता आपण जे भांड्यामध्ये करायचं ते भांडं पण आपण तयार ठेवलेलं आहे आणि आता आपण पॅनमध्ये पाक आता आपला होत आलेला आहे बघा। 1 तारी पाक याचा करून घ्यायचा आहे। आता याचा 1 तारी पाक तयार झाला की लगेच आता हे पाक तयार झालेला आहे। आता आपण हे जे पीठ कालवलेलं होतं राजगिऱ्याचं ते त्यामध्ये आपण आता ॲड करून घेणार आहोत। अगदी टेस्टला सुंदर असा हा मैसूर पाक तयार होतो बघा। आणि याचा कलर राजगिऱ्याच्या पिठामुळे थोडासा असा वेगळा कलर दिसत आहे बघा। आता हे राजगिऱ्याचं पीठ त्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे। चला तर मग आपण आता हे पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया। तर हे कंटिन्यू आपल्याला एकसारखं ते हलवत राहायचं आहे आणि त्यामध्ये आता 1-1 चमचा तूप आपल्याला ॲड करायचं आहे। आता हे पूर्ण वाटीतलं तूप आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे। आता जसं जसं हे पीठ त्यामध्ये मिक्स होतंय तसं तसं त्यामध्ये तूप मिक्स करायचं। आता यामध्ये तूप 1-1 चमचा टाकलं की त्याला जाळी पडायला सुरुवात होते बघा। अशा पद्धतीने आपण आता हे आणि अगदी 15 मिनिटात आपला मैसूर पाक तयार होतो, फक्त त्याला थंड व्हायला थोडासा वेळ लागतो। अशा पद्धतीने आपण ते आता बघा याला जाळी पडायला आता परत 1 चमचा, अशा 1-1 चमचा तूप आपल्याला थोडं गरम झालं की त्यामध्ये टाकत राहायचं। या तुपामुळे त्याला बघा आता जाळी पडायला सुरू झालेली आहे। तर आता आपण ते व्यवस्थित हलवत राहूया पुन्हा। आता ही पूर्ण जाळी त्याला पडायला सुरुवात झालेली आहे। चला आता आपण ते व्यवस्थित आता काय करायचं, गॅसची फ्लेम थोडीशी फुल करायची आहे, की जेणेकरून त्याला आतमध्ये थोडासा, आता मैसूर पाक आपण हॉटेलमधून आणतो तर आतमध्ये थोडासा असा जळाल्यासारखा असतो बघा, काळसर भाग, तशा पद्धतीने करायसाठी आपण
यामध्ये आता तूप टाकून गॅसची फ्लेम मोठी करायची आहे बघा. आता गॅसची फ्लेम थोडीशी फुल केल्यामुळे हे आतून थोडासा असा जळाल्यासारखा म्हैसूर पाक दिसतो बघा. अशा पद्धतीने आपण आता हे व्यवस्थित, आता बघा पूर्ण याला जाळी पडलेली आहे. आणि आता काय करायचं, हे तूप, आता हे याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता साईडने तूप सुटत चाललेलं आहे त्याच्या, आणि बघा जाळी ही पूर्ण पडली. आता हे राहिलेलं पूर्ण तूप आपण त्यामध्ये ॲड करून द्यायचं आहे. आता हे यामध्ये 1 वाटी तूप मी टाकलेलं आहे. आता हे 1 वाटीमधलं अर्धी वाटीला थोडंसं कमी तूप आपल्याला यामधून निघून जातं परत. अशा पद्धतीने बघा आता ही पूर्ण जाळी या म्हैसूर पाकाला पडलेली आहे. आता हा गोळा, असा गोळा तयार होतो तेवढंच ते आपल्याला ते भांड्यामध्ये पटकन टाकून घ्यायचं आहे. नाही तर सुट्टा झाला ते म्हैसूर पाक की तो असा पिठासारखा मोकळा होतो. त्याच्यामुळे त्याचा गोळा तयार व्हायला लागला बरोबर. तर बघा हे पटकन आपण ओतून घेऊया. आणि ओतताना थोडी काळजी घ्यायची की ते हाताला थोडा चटका बसण्याची शक्यता असते. तर बघा आपण ते एका डब्यात ओतून घेतलं. आता थंड झाल्यानंतर माझं एवढं तूप त्याच्यातून परत निघालेलं आहे. आता ज्या डब्यामध्ये तूप ओतलेलं आपण म्हैसूर पाक टाकला त्याच्या कडेने आपल्याला हे तूप आपल्याला ओतून काढता येतं थंड झाल्यावर. तर बघा आता थंड झाल्यानंतर मी त्याचे अशा पद्धतीने छोट्या छोट्या वड्या तयार केलेल्या आहेत. आणि अगदी सुंदर असा ठिसूळाचा म्हैसूर पाक तयार होतो. आणि खाण्यासाठी सुद्धा हा अगदी वेगळा पदार्थ आहे. चवीला पण खूप छान लागतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.